गाऊन तो सामवेद म्हटला जातो सगळा. आणि भगवंताला थोडीशी गायची सवय आहे पहिल्यापासून. आणि सामवेद जो आहे भगवंताचं वर्णन गाऊन केलेलं असल्यामुळे भगवंताला तो वेद मी आहे असं म्हणतात. विशेष विभूती बरं का. तसं तर सगळंच वेद हे भगवंताचं स्वरूप आहे, पण सामवेद विशेष करून भगवंताचं स्वरूप आहे. देवानामस्मी वासवहा. सगळ्या देवामध्ये माझी विभूती जर कोण असेल तर वासवहा म्हणजे इंद्र. इंद्रदेव हे देवांचे राजे आहेत. तिथे विशेष शक्ती प्रगट झालेली आहे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात इंद्र हे साक्षात मी आहेत. देवांचीच तुम्हाला पूजा करायची असेल तर तुम्ही कोणाची पूजा करू शकता? इंद्रदेवाची करू शकता. इंद्र ही माझी विभूती आहे असं जाणू शकता. इंद्रामध्ये माझं ध्यान तुम्हाला करता येईल, कारण त्यातल्या त्यात इंद्रदेवता जी आहे त्या देवामध्ये श्रेष्ठ सांगितलेली आहे. आणि ठीक आहे, आता देवामधली विभूती सांगितली, वेदामधली विभूती सांगितली, आपल्या जवळची विभूती सांगतात. इंद्रियाना मनश्चास्मी भूतानाम अस्मी चेतना. इंद्रियामध्ये सगळ्या इंद्रियात माझी विभूती जर कोणती असेल तर ते मन आहे. म्हणून ते लवकर सापडत नाही. मनाला भगवंताची विभूती का म्हटलं? कारण मन हे प्रधान आहे. सकळ इंद्रिया मन हे प्रधान असं म्हटलेलं आहे. इंद्रिय आहेत सगळी, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 11वं मन आहे. पण मन सगळ्या इंद्रियांचा अध्यक्ष आहे. मनाने जर ठरवलं ना यांना प्रवचन ऐकू द्यायचं नाही, तर ते माझ्याकडे बघतात काय काय लोक, ते काय म्हणतोय ते कळत नाही त्यांना. याचा अर्थ मनाने मन त्यांच्यावर प्रसन्न. म्हणून मन करारे सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. म्हणून इंद्रियांना मनश्चास्मी, ही मन ही भगवंताची विभूती आहे. आपलं मन जे आहे, का देवाची विभूती सांगितली हो? मनामध्ये अनेक प्रकारच्या वृत्ती निर्माण होतात. काही काही लोकांना असं वाटतं हे मन असं का, मन तसं का. काही नाही, मन हे देव आहे असं समजायचं. मनाचं ध्यान, मनात भगवंताचं ध्यान करायचं. मनामध्ये कोणाचं चिंतन करायचं? हे मन नाही, मन हे परमात्मा रूप आहे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोने कैसे निवृत्तीशी आले. मग मनाला सुद्धा भगवान समजायचं आहे, मनामध्ये भगवान पाहायचं आहे, भगवंताचं ध्यान मनात करायचं आहे. मनातच भगवंताचा साक्षात्कार होतो. म्हणून मन ही भगवंताची काय आहे? विभूती. इतर इंद्रियांना साक्षात्कार होत नाही. डोळ्याने पाहिलं रूप, पण येतं कुठं शेवटी? मनात. म्हणून मनाने साक्षात्कार होत असल्यामुळे मन भगवंताची विभूती. म्हणून मनामध्ये तुम्ही मला पहा. इंद्रियाना मनश्चास्मी भूतानामस्मी चेतना. सर्व प्राणी मात्र्यामध्ये मी आहे. कशाच्या रूपाने? चेतना, चैतन्य आहे. या देहामध्ये चैतन्य आहे म्हणून देह टवटवीत दिसतो. आणि ह्यातली चेतना जर निघून गेली तर आगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखल ओला. मेलेला मनुष्य आणि जिवंत मनुष्य काय फरक दिसतो की नाही? काय फरक आहे? या नाकासारखं नाक आहे, कानासारखे कान आहे, डोळ्यासारखे डोळे आहे, पण आहे म्हटले, पण चेतना गेली. चैतन्य गेलं. चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता संपली त्या शरीराची. म्हणून वेदा आतु सामवेदू तो मी म्हणे गोविंदू. देवा माझी मरुद्बंधू महेंद्र तो मी. भगवान परमात्मा म्हणतात वेदांच्या मध्ये सामवेद आहे आणि तो मी म्हणे. इथं गोविंद म्हटलंय भगवंताला बरं का. भगवंताचं हे गोविंद नाव आहे. वेदाला
गाम विंदती इति गोविंदः. वेदाला सुद्धा गो हा शब्द वापरलेला आहे. गो म्हणजे गाई, गो म्हणजे पृथ्वी, गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे वेद. या सगळ्यांचं रक्षण करतो म्हणून भगवान परमात्म्याला गोविंद असं म्हटलेलं आहे. भगवंताचा जो अवतार आहे तो भगवान परमात्म्याने वेदाचं, गायीचं, या धरती मातेचं, सज्जनाचं रक्षण करण्याकरता घेतलेलं आहे. ज्यावेळेस गोकुळामध्ये इंद्रदेवाने भरपूर पाऊस पाडला त्यावेळेस भगवंताने गोवर्धन पर्वत उचलला आणि गायींचं सर्वांचं रक्षण केलं. तेव्हा कामधेनू नावाच्या गायीने भगवंताचा अभिषेक केला आणि भगवंताला नाव ठेवलं गोविंद. आजपासून आमचे इंद्र तुम्ही, म्हणून गोविंद हे नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. गोविंद भगवान परमात्म्याला म्हटलेलं आहे. वेदा आत सामवेदो तो मुई म्हणे. काय ऐकायचं वगैरे काय नाही, येऊन बसायचं फक्त. काय चाललंय काय त्याच्याकडे काय लक्ष नाही. मी बसलो प्रवचनाचा एवढाच आनंद आहे. लोकांना काय विक्षेप होतोय, प्रवचनात काय विक्षेप होतोय त्याचं काही देणं घेणं नाही. हौसे नवसे आणि गौसे हे रोज येणारे असे करत नाही. म्हणून तो मी म्हणे गोविंदू, देवा माझी मरुत बंधू. सगळ्या देवामध्ये सुद्धा मरुत बंधू म्हणजे जे काही मरुद्गण आहेत त्या सगळ्या मरुद्गणाचा बंधू इंद्र भगवान झाले. मरुत बंधू महेंद्र तू मी, महेंद्र मी आहे. म्हणून मला महेंद्रामध्ये तुम्ही मला बघायचं. महेंद्राची उपासना करत असताना महेंद्राच्या रूपाने मी आहे असं आपल्याला त्या ठिकाणी चिंतन करता येतं. इंद्रिया माझे अकरावे, मन ते मी जाणावे, भूता माझी स्वभावे, चेतना ते मी. इंद्रिया माझी अकरावे, 10 इंद्रिय आहेत आणि नंतर 11वं काय आहे? मन आहे. मन ते मी जाणावे, मनामध्ये परमात्मा पाहायचा आहे. मन ही भगवंताची काय आहे? विभूती आहे. मनामध्येच परमात्म्याचं दर्शन आपल्याला होतं. म्हणून मन हे मी आहे असं जाण. आणि भूता माझी स्वभावे, चेतना ते मी. सर्व त्या ठिकाणी प्राण्यांच्यामध्ये स्वभावता ज्ञानशक्ती आहे जिच्यामुळे सर्व प्राणी सुखदुःखांचा अनुभव घेतात. आणि जे बाह्य पदार्थाच्या ज्ञानाला मुख्य कारण आहे अशी अंतःकरण वृत्तीरूप चेतना ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होतं. बाहेरचं ज्ञान होतं, आतलंही ज्ञान होतं. ही अशी असणारी चेतना आहे. अहो, पायामध्ये एखादा खडा टोचला की लगेच आपल्याला माहिती पडतं. कोणी आपल्याला स्पर्श केला की लगेच कळतं. पायी काटा निहटे तेथीची व्यथा जीवे उमटे. हां, आता ते जाऊ द्या. चेतना सगळीकडे आहे ना. चैतन्य ह्या संपूर्ण शरीरामध्ये, अगदी नखाला केसाला कोणी स्पर्श केला तर लगेच माणसाला कळतं. म्हणजे ज्ञान, कारण चेतना सगळीकडे आहे शरीरामध्ये. म्हणून ही जी चेतना आहे ते भगवान परमात्मा म्हणतात माझं रूप आहे. मी आहे म्हणून चेतना आहे. मी नसेल तर चेतना राहणार. म्हणून भगवान परमात्मा आम्हाला भेटत नाही, भगवान परमात्मा आम्हाला दिसत नाही, भगवंताचं आम्हाला दर्शन होत नाही. अरे, मनाच्या रूपाने कोण आहे? भगवान परमात्माच आहे. या शरीरामध्ये असलेल्या चैतन्याच्या रूपाने कोण आहे? भगवान परमात्माच आहे. मग देवाला पाहायचं असेल, देवाचा अनुभव घ्यायचा असेल तर सगुण रूपाने बाहेर आपल्याला घेता येतो. पण चैतन्य रूपाने त्याचा अनुभव रोज आपण घेतोय.
आपल्याला सगळं जे ज्ञान होतं आहे ते कोणामुळे होतं आहे? देवामुळे होतं आहे. म्हणून असाही आपल्याला देवाचा एक अनुभव घेता येतो. असंही देवाचं ध्यान करता येतं. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते, देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन कोणामुळे मी पाहतोय, कोणामुळे मला ऐकायला येते? ऐकवणारा कोण आहे? भगवान माझ्या हृदयात बसलाय चैतन्याच्या रूपाने. बोलवणारा कोण आहे? हे सगळ्या रूपाने मला परमात्म्याचा अनुभव घेता येतो. बसल्या जागेवर सुद्धा देवाचं ध्यान आपल्याला करता येतं या विभूतीच्या माध्यमातून. म्हणून या सगळ्या माझ्या विभूती आहेत. आणखीन काही विभूती सांगतात. रुद्रानाम शंकरश्चास्मी, वित्तेशो यक्षरक्षसाम, वसूनाम पावकश्चास्मी, मेरुशिखरीनामहम. हे रुद्र आहेत. त्या रुद्रामध्ये भगवान शंकर ही माझी काय आहे? विभूती आहे. भगवान शंकरांचा आणि माझ्यात कुठल्याही प्रकारे भेद करू नका. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. म्हणून भगवान शंकर हे नेहमी परमात्म्याचं चिंतन करतात आणि भगवान विष्णू हे नेहमी भगवान शंकराचं चिंतन करतात. राम अवतारामध्ये नियम असा होता की रामेश्वराचं किंवा भगवान शंकराचं दर्शन झाल्याशिवाय अन्न पाणी ग्रहण करायचं नाही. आणि भगवान शंकर आपण नेहमी पाहतो, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. दोन्ही देव एक पाही, तया ऐक्य दुजे नाही. मग भगवान शंकर ही माझी विभूती आहे. म्हणून भगवान शंकरांच्यात आणि माझ्यात भेद केलेला मला आवडत. आपण भागवतातलं आख्यान ऐकतो, दक्ष प्रजापतीने भेद केला. सगळ्या देवांना बोलवलं पण भगवान शंकरांना बोलवलं नाही. त्याचा यज्ञ पूर्ण झाला, उलट दक्षाला मारावं लागलं. आणि मग पुढे भगवान विष्णूंनी प्रगट होऊन सांगितलं की माझ्यात आणि भगवान शंकरांच्यात कोणताही भेद नाही. जो भेद करील त्याचा यज्ञ पूर्ण होणार नाही. म्हणून रुद्रानाम शंकरश्चास्मी, भगवान शंकर ही माझी विभूती आहे. माझं जर ध्यान करायचं असेल, माझी पूजा करायची असेल तर कोणाची पूजा करा? भगवान शंकरांची. सिद्धेश्वर भगवंताची पूजा केली की भगवान विष्णूंची पूजा झाली, देवाची पूजा झाली. म्हणून देवाचं ध्यान केलं, भगवान शंकराचं ध्यान केलं तरी माझं ध्यान केल्यासारखं आहे. म्हणून रुद्रानाम शंकरश्चास्मी, वित्तेशो यक्ष रक्षसाम. यक्ष आणि राक्षसांच्या मध्ये धनपती असलेला कुबेर मी आहे. कुबेराच्या रूपाने सुद्धा माझं ध्यान तुम्हाला करता येतं. काय आता ह्या सगळ्या विभूती सांगितल्या, याच्यामध्ये काही देवामधल्या सांगितल्या, काही माणसामधल्या सांगितल्या, काही यक्षामधल्या सांगितल्या, काही झाडातल्या सांगितल्या, काही स्थावरातल्या सांगितल्या, दगडात डोंगरातल्या आहे की नाही. काही सात्विक सांगितलेले आहेत, काही रजोगुणी सांगितलेले आहेत, काही तमोगुणी सांगितलेले आहेत. द्यूतम छलयतामस्मी, मी कोण आहे? हां, द्यूतम छलयतामस्मी नीतिरश्मी जिगीषताम, तो श्लोक आहे ना. भगवान परमात्मा म्हणतात मी द्यूत आहे. एक जण माझ्याकडे आला, मी म्हटलं का हो तुम्ही सारखं ते सट्टे खेळता, पत्ते खेळता, द्यूत खेळता. देवानेच सांगितलंय द्यूत माझी विभूती आहे. मी खेळ म्हणून काय झालं? मग ही विभूती कशी काय देवाची? द्यूत तर देवाची विभूती आहे. तर काही विभूती ज्या आहेत ह्या सोडण्याकरता सांगितलेल्या आहेत आणि काही वाद ही विभूती सांगितली. काही विभूती ह्या स्वीकारण्याकरता सांगितलेल्या आहेत. आणि प्रत्येकाचं मन वेगवेगळं आहे. सगळ्याला एक देव आवडतो का? कोणाला पांडुरंग आवडतो,
कोणाला दुसरा देव आवडतो, म्हसोबा आवडतो, कोणाला आणखीन कसला देव आवडतो, कोणाला देवी आवडते, कोणाला साईबाबा आवडतात. आपल्यापेक्षा गर्दी कुठं जास्त आहे? तिकडं जास्त आहे. जगामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. सगळे सत्वगुणी आहेत का? काही रजोगुणी आहेत, काही तमोगुणी आहेत. त्यांचाही उद्धार व्हावा. काही का होईना दगडापेक्षा वीट मऊ, देवच मानत नाही त्यापेक्षा देवीला मानतोय ना, बरं आहे, हळूहळू येईल इकडं. ऐकी नाही, खाण्यापिण्याच्या निमित्ताने का होईना देवळात जातोय ना. म्हणून हे वेदांनी का रचना अशी केली लक्षात घ्या. सगळ्यांचा उद्धार व्हावा अशी वेदाची तळमळ आहे. सगळे नास्तिक होतील मग प्रत्येकाला ध्यान करण्याची व्यवस्था पाहिजे. सगळ्यांच्या करता विभूती सांगितल्या, झाडातली विभूती सांगितली, पर्वतातली विभूती सांगितली, यक्ष राक्षसातली विभूती सांगितली. कारण यजंते सात्विका देवा यक्ष रक्षांशी राजसाहा भूतप्रेत गणांश्चान्ये यजंते तामसा जनाहा. काही यक्ष राक्षसांचे भक्त आहेत. मग त्यांना सांगितलं बाबा त्या यक्ष राक्षसात सुद्धा अमक्या अमक्यामध्ये माझं भजन करा. हळूहळू तुम्ही माझ्याकडे येताल. ऐकी नाही, या विभूती सांगण्याचं तात्पर्य काय? यक्ष राक्षस, आता कुबेर ही माझी विभूती आहे. कुबेराचं ध्यान करत बसायचं का मग आम्ही? 9व्या अध्यायात सांगितलं दुसऱ्या देवाचं ध्यान करू नका. मी तो यजावा रसतो मुखेची सेवावा, परिमळ तो घ्राणेची घ्यावा. हो, शाखा पल्लव वृखाचे हे का नव्हती एकाचे बीजाचे, पाणी घेपे मुळाचे ते मुळीच गापे. तिथं काय म्हटलं? पानं फुलं सगळं जरी एका झाडाचं असलं तरी पाणी घालायचं असेल तर कुठं घातलं पाहिजे? म्हणजे माझंच भजन केलं पाहिजे, दुसरं करून चाल. हे कोणा करताय? मोक्षा करताय. पण ध्यानच होत नाही, व्यापकाचं ध्यान होत नाही, भजन होत नाही. अशा लोकांना सोडून द्यायचं का? अशाही लोकांना भजन करण्याकरता काहीतरी ध्यानाकरता आलंबन पाहिजे. नाही बाबा तुला ध्यान करता येत ना, नाही देवळात येत ना, घराशेजारी पिंपळ आहे ना, उठल्या उठल्या आपलं पिंपळाची पूजा कर, व्हायला जाईल का? आणि पिंपळात अश्वत्थ सर्व रक्षाना माझं तू ध्यान कर. नाही नाही आम्हाला बाहेर जाताच येत नाही. अहो मनाचं ध्यान कर, मनात मीच आहे. कशा करता या विभूती सांगितल्या की हळूहळू तुम्हाला सगळ्यांना व्यापकाकडे न्यायचं आहे, सात्विक करायचं आहे. कुबेरामध्ये सुद्धा काय आहे? मी आहे. म्हणून अशा अनेक विभूती या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतात. आणखीन थोडासा विभूतीचा विचार करायचा आहे पुढील प्रवचनात.